हाय मित्रमैत्रिणींनो, भाऊ बहिणींनो, आज 79 स्वातंत्र्य दिन आहे। त्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा। पण मित्रमैत्रिणींनो, भाऊ बहिणींनो, हा दिवस पाहण्यासाठी आपल्या भारतातील लोकांनी जीवाचं बलिदान केलेलं आहे। त्यांना आयुष्य जगता आलं असतं, पण त्यांनी स्वतःचा विचार केला नाही। यातून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपण ही देशाचं काहीतरी देणं लागतो। आणि त्यांनी जसा देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपले जीवाचे बलिदान केलं, पण आपण देशासाठी काय करतो हा कधीतरी आपण प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला। आणि एक सुजाण नागरिक, सुशिक्षित नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे आणि आपण ती व्यवस्थित पार पाडावी अशी माझी अपेक्षा आहे। कारण ज्या लोकांनी हे बलिदान केलं त्यांनी त्यांच्या जीवाचं जर रान केलं, तर त्यांना जर आपण खरी मानवंदना द्यायची असेल तर आपण तसंच भारत घडवला पाहिजे असं मला वाटतं। मला अभिमान आहे की मी या स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या भारतात जन्माला आले। काही कष्ट न करता आपण या स्वातंत्र्याचा एन्जॉय करतो आहे। तर मी भारत देशात जन्माला आले ह्याचा मला कायम अभिमान राहील। आणि इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं आणि आपण इतके वर्ष गुलामीत राहिलो। तर आता इंग्रज तर निघून गेले, पण आपल्या देशातच ज्या प्रकारचे वातावरण आहे तर ते आपणच बदलायचा प्रयत्न करायला हवा। आपण फार काही नाही करू शकलो तर आपण एक काम नक्कीच करू शकतो की आपण असा एक नेता राजकारणापर्यंत नेऊ शकतो जो आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य घडवू शकतो। इतकं तर आपण नक्कीच करू शकतो देशासाठी, जेणेकरून इथून पुढला भारत इतर देशांप्रमाणे आघाडीवर राहील। आत्तासुद्धा भारत आघाडीवर आहे, पण इतके वर्ष स्वातंत्र्य मिळून जितका हवा आहे तितका नाही। त्याच्यामुळं आपण असा प्रयत्न करू, आपण आपली प्रगती करूच, पण त्याबरोबर आपण असा व्यक्ती निवडून देऊ जो आपल्या भविष्याला एक नवी दिशा देईल। जय भीम, जय भारत।